तांबडं आलंय, खरं खरं तांबडं आलंय, याला म्हणतात खरं खरं तांबडं. भैया मला कुंकू हा आहे बॅक कॅमेराचा व्ह्यू. इथे अजून सकाळ झालेली नाहीये. हे हलकं हलकं तांबडं आलंय आणि इथे मी भाजी वाळत घातलेली आहे. बोक्याची जागा ही. चला तर मला पहिले तर कपडे वाळत घालायचे. हा मला मॉइश्चरायझर इथंच आहे सगळं कपड्यात. ते लोटसचं जुन्या कपड्यात आपल्या लोटसचं. बोक्या तू पण उठला? अरे वा, चल जा जा पटकन शिशू करून जा. मी बाप्पा करते. जा चहा पिऊ मग आपण. काय मग जा लवकर. माऊ कधीची लवकर उठलेली. माऊ लवकर उठलेली. दिवाबत्ती करते आणि भेटते. आमच्या मॅडम चालल्या होत्या डायरेक्ट गॅस पेटवायला. म्हटलं गॅस आहे ना तडा पुसून घ्या, म्हणजे काय म्हणतात त्याला ते पारसं काढून घ्या म्हटलं गॅसचं. देवाच्या गॅसच्या पाया पडा आणि चहा ठेवा. चहा ठेवायला गेल्या मलाही सगळं चहा दूध गरम निघाला. साई निघाली तिच्याकडे मस्त काढून घे. साईडची काढून घे. डायरेक्ट साईडने करायची ना तिला. मस्त ना साईडने करायची डायरेक्ट. बोकाला वाटतं त्याला काय दूर से देखो मेरा ये नजारा शरा मला फ्रीजमध्ये ठेवायची. बोक्याला काही देऊ का? काय ते पातेल्यातलं आहे ना ते देते. काय जास्त आंबट नाही दे. काय आहे का? ते थोडंसं कसं देऊ बरं? चमच्याने काढ ना. तुला काम नाही करू देणार. तू तुला सोडणारच नाही तसं. तेच ना. याच्यात देऊ आणि तोंड नाही घालता तोंड नाही घालता ना. त्याची डिश खाली डिश कुठे आहे? ही बघ ही बघ इथं डिश खोलीकडचं. बघू सरक सरक सरक. देती दीदी दीदी देती. थांब ना. त्याला वाटतं की आता काय खरं नाही. दीदी देती का नाही. भेटलं काहीच नाही. काहीच नाही.
दाखवू. काय नका दाखवू. देव, आपले देव मी दाखवायचे. नाही दिसत आहे. नाही ना, सगळेच लोक चांगले नाही राहते. मी काय म्हणते, मला प्रसाद भेटेल का? कसं सकाळी सकाळी गोड इंटेकमध्ये गोड पाणी पिलं, पाणी पाणी पे, काहीतरी खा, लाडू बिडू खा, म्हणून प्रसाद कर. गाईस मला प्रसाद खायचा आहे. अरे यार, ते आज बाहेर वाटतं. थोडं थोडं तांबडं आलंय. खरं खरं तांबडं आलंय, याला म्हणतात खरं खरं तांबडं. भैया मला कुंकू नेत्रा, तांबडं बघ ना, खरं खरं तांबडं आलंय. तांबडं तांबडं दिसतं, म्हणजे लाईक ऑरेंज ऑरेंज दिसतंय ना. तर मग पूर्वी काळी म्हणायचे तांबडं आलंय तरी उठली नाही बाई, असं तांबडं आलंय उठ. तांबडं आलंय गाईस, तांबडं आलंय. तांबडं आलंय. बोको बोको बोक्या पण बसलाय चहा प्यायला आता. चल ये घे चहा. लगेच असं केलं. येडा. चला. हा माऊ पण लगेच लगेच. तर इथे आमची चालली होती बडबड बकबक आणि गाणी पण चालू होते, त्यामुळे मी स्टार्ट नाही ठेवू शकले, म्हणजे जे काही आमचं चाललं होतं ते वाईब, कारण कॉपीराईट मला माहिती आहे. सो मी त्यासाठी आवाज बंद केलेला, पण आम्ही खूप सारी मस्ती करत होतो भयानक पद्धतीने. अँड यस, नेत्रा ऑलमोस्ट नेहमी खुश असते जेव्हा ती माझ्यासोबत असते तेव्हा, आणि मला पण खूप छान वाटतं तिच्यासोबत. सो हे सगळं आमचं शूट होतं आणि खरंच खूप छान मजा आली. पुढे बघत राहा, मस्त छान मजा आहे. आणि जेव्हा आम्ही दोघे असतो ना तेव्हा वातावरण वेगळंच असतं, पण जेव्हा तिसरं कोणी ॲड होतं ना, कोणी असो, ते व्हाईब आमची एकदम चेंज लगेच चेंज होतं. कारण एक तिचं आणि माझं बॉन्ड जे आहे ते एकदम छान बनलं, आईचं आणि मुलीचं, मैत्रिणीचं पण बनलं. सो चालू होते सगळी मस्ती. सो व्लॉग कसा वाटतोय तुम्हाला ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सिरियसली जेव्हा सकाळी सकाळी तांबडं निघतं ना, ती फिलिंग खरंच छान होते. तर इथे चालू झाला होता आमचा प्रवास, म्हणजे त्र्यंबक आम्ही सोडलं होतं. आणि त्र्यंबक सोडल्यानंतर एक म्हणजे आय थिंक 7-8 किलोमीटरवर आय थिंक आहे, तिकडे हे चालू झालं होतं. इतकं सुंदर ठिकाण आहे लिटरली, खरंच म्हणजे नुसतं धबधबाच नव्हे तर बाकीच्या गोष्टी पण खूप छान आहेत तिथल्या. आणि यस, फायनली पोचलो आणि मग स्टार्ट झालं मेकअप, कारण मेकअप करून पॉसिबल नाही आहे जाणं, कारण पूर्ण मेकअप खराब होतो, स्वेट येतं आणि मग सगळे लोक तोंडाला बघतात. त्यामुळे मग स्पॉटवर गेल्यानंतर एक 10 मिनटं स्वतःला किंवा एक 15-20 मिनटामध्ये आवरून घ्यायचं पटकन. सो फायनली आम्ही पोचलो आमच्या ठिकाणी. घमासान घमासान जंगल आहे, घमासान ऊन पडलंय आणि आमचा कॅमेरामॅन आम्हाला सोडून बघा कुठे पळतोय. आई शपथ, अजून कोणीतरी आहे तिकडे, ते कंपनी भेटणार. हा हा, आणि ही परी, ही जमिनीवरची परी.
येऊ का सपोर्ट करायचं. कसं वाटलं? गेली झोप उडाली? चालूच राहते. चालूच राहते. खुशी देखो इधर इधर देखो इधर खुशी है. चालू. डोळे इतके लाल झालेत ना. कठीण आहे बाबा पाण्यातलं शूट करणं. एकदम एकदम कठीण आहे. मला ऑलमोस्ट सर्दी झालेली होती आणि मी 2दा-3दा उठून डोकले लागून आणि उठून परत झोपले. आणि आता मी सगळं उठले, आवरलं, सगळं ठेवलं मी. आता सारखी बेडवर पडायची मी. तिकडनं आली तशी खायला ह्यांनी पार्सल बोलवलं पण हिंमतच नाही झाली माझी एक खास अन्न खायची. हे दोघं जेवले आणि माझी तर हिंमत नाही, डोळे उघडायची हिंमत नाही होते. तरी आवरावं लागलं. दूध वगैरे फ्रीजला ठेवलं, सगळं आवरलं. काहीच एवढी मेहनत जेव्हा आपण करतो ना तेव्हा असं वाटतं ना की सगळ्यांनी खरंच त्या कामाला तेवढं ॲप्रिशिएट केलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे. सो मला तेवढी खात्री आहे की तुम्ही सगळे तेवढं त्या गोष्टीला प्रेम देणारच. आणि मी मेकअपसुद्धा नाही काढले, अशीच झोपून आले मी. मला पूर्ण डोळ्याला आग होते, पूर्ण त्रास होते. बरोबर 12 वाजले. ठीक आहे, इट्स ओके. कपडे नाईटचे घातले. सो मी आता झोपणार आहे कारण मला प्रचंड झोप येते. हे पण नाही आले अजून. एवढी मेहनत करते तर प्लीज गाईज, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थोडं प्रेम दाखवा आणि थोडा सपोर्ट दाखवा. आणि ब्लॉग पण बघत चला. आणि ब्लॉग बघत असाल तर रील्स पण बघत चला. सो ह्या विषयावर मी उद्या पण बोलेल कारण पाण्यात शूट करायला जाणं फार कठीण आहे. ॲक्च्युली आज आमचा असा प्लॅन होता की 4-5